इथे आता आपलं दरवाजा लावायचं काम चालू आहे आणि तुम्हाला दिसेल की इथे आपण दरवाजा वगैरे सगळं घेऊन आलो होतो आणि त्यात इथं लावायचं काम आपलं चालू आहे। हे बघा, इथे तुम्हाला दिसेल की दरवाजाना या साईडला बसवलेले आहेत, बिजागर वगैरे सगळं लावलेलं आहे। तुम्हाला दिसेल सगळं काळं, हे जे तुम्हाला दिसेल कोटावाला काळा कडापा इथे आपण लावलेला आहे दरवाजाना। दरवाजाची फ्रेम आहे ती काळ्या कडापामध्ये लावलेली आहे आणि इथे तुम्हाला दिसेल की रेडीमेड आपण डोअर इथे आणलेले आहेत। ह्या साईडला 2 डोअर आपले लागून झालेत, हे बघा। तर या घरच्या विंडो वगैरे आहेत, त्या पण सगळ्या विंडो वगैरे आलेल्या आहेत। आमचा आकाश इथे बसला आहे, अकबॉय। तर इथे सगळे विंडो, बाथरूम, टॉयलेट डोअर्स हे झडप रेडी केलेले आहेत। तर ते 2 आलेत आणि या साईडला तुम्हाला दिसेल की 8 विंडो आहेत ज्या घराच्या, त्या पण सगळ्या आलेल्या आहेत। तर इथे सगळं लावायचं आहे। यातून लॅमिनेशनचे 2 डोअर शिल्लक आहेत, हे 2 झालेले आहेत आणि इथे लावायचं आहे बघा। ह्या रूमला एक लावायचं इथे आणि एक ह्या रूमला लावायचं आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, कालपासून खूप पाऊस पडतोय, म्हणजे भात कापणी झाल्यानंतर आता पाऊस वगैरे पडायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे भात कापूनच काही लोकांची भातं भिजली, पण कापून शेतामध्ये जी ठेवली होती सुकण्यासाठी भातं, सो तिथे शेतामध्ये पाणी वगैरे म्हणजे पाऊस पडल्यानंतर सगळी भातं पावसातच फुगली आणि त्याच्यानंतर काय रोपं अशी हे रुजलेली आहेत, म्हणजे भात रुजलेला आहे, त्याच्यामुळे खूप नुकसान झालं आहे काही लोकांचं। सो आता तुम्हाला दिसेल की पाऊस पण खूप पडायला लागला आहे, म्हणजे रात्रीचा पडतो पाऊस, दिवसाचं एवढं काही नसतं, बारीक बारीक असला तर असतो, पण सकाळचं तुम्हाला दिसेल रात्रीचं जे पाऊस पडतो सकाळी एवढं पाणी आलेलं असतं। मी तुम्हाला दाखवतो आपल्या इथे किती पाणी आलं आहे, हे बघा। हे समोर आपल्या घरासमोर पाणी बघा किती आलेलं आहे, म्हणजे आपला जो स्विमिंग पूल होता मित्रांनो तो पूर्ण त्या साईडला तुम्हाला दिसेल पूर्ण भरला आहे स्विमिंग पूल। तो आता आपण इथून कामावर निघालो आहे, कारण की आज आपल्याला साईडवर जायचं आहे त्याच्यामुळे। तर तुम्हाला तिथे गेल्यावर मी सगळं दाखवणार आहे, तर चला मित्रांनो। तर मित्रांनो, इथे आता आपल्याला पाण्याची मोटर घ्यायची आहे। तर आपल्या आयरिसचं ऑइल कुठेतरी लीक होते, मला वाटतं ओव्हरफ्लोमधून येते, त्या पाईपातून आपल्याला येताना दिसतं, इथे बरंच पडलेलं दिसेल तुम्हाला। तर इथं आपल्या इथे गाड्या लागलेल्या असतात I10 आणि एक्स्टर, सो इथे अडचण पण खूप ठेवले आपण सामान वगैरे। तर मला इथे पाण्याची मोटर काढायची आता। तर ही आपली I10 इथे आहे, तुम्हाला दिसेल धुवून वगैरे मी चकाचक क्लीन करून ठेवले त्या साईडला। हां, तर ही मोटर तुम्हाला दिसेल, ही मोटर आपल्याला इथे पाण्याची घ्यायची आहे, म्हणजे साईडवर आपल्याला लागणार आहे आज, त्याच्यामुळे हे बघा बरीच अडचण आहे, त्याच्यामुळे पटकन काढता येत नाही। तर मोटर आता मी काढून घेतलेली आहे, आता आपल्याला आपल्या गाडीमध्ये टाकायची आहे। आणि इथे पाणी तुम्हाला दिसेल की किती साठलेलं आहे, हे बघा। काल पाऊस पडला त्याच्यामध्ये एवढं पाणी तुम्हाला दिसेल की भरलं आहे सगळं स्विमिंग पूलमध्ये आपल्या, हे बघा काय झालं। आणि आपण उगाच मासे काढले, कारण की आम्हाला काय माहीत नव्हतं की पाऊस पडेल की नाही, त्याच्यामुळे आपण मासे वगैरे सगळे काढले, ते मासे शेवटी मरूनच गेले। हा स्वराज बघा आमचा काय करतोय, हे काय चाललं आहे काय रे, बॉटल बांधला नाही छोटी आणि फिरतोय, पुढं खड्डा आहे जाऊ नकोस। तर हे आता आपल्या आयरिसमध्ये टाकायचे, आयरिसमध्ये आपण ते फळ्या वगैरे पण सगळ्या टाकल्या, कारण की आपल्याला तिथे साईडवर लागणार आहेत। हे बघा इथे पण सगळं आपलं सामान इथे आहे, त्याच्या साईडला फळ्या, इकडे आता मोटर पण टाकतो आतमध्ये, म्हणजे ठेवतो, मोटर ठेवली। तर चला आता साईडवर जायचं आपल्याला, मम्मी कचरा वगैरे काढते, वातावरण बघा किती मस्त आलं आहे। इथे आता आपलं दरवाजा लावायचं काम चालू आहे आणि तुम्हाला दिसेल की इथे आपण दरवाजा वगैरे सगळं घेऊन आलो होतो आणि त्यात इथं लावायचं काम आपलं चालू आहे, हे बघा। इथे तुम्हाला दिसेल की दरवाजाना या साईडला बसवलेले आहेत, बिजागर वगैरे सगळं लावलेलं आहे। तुम्हाला दिसेल सगळं काळं, हे जे तुम्हाला दिसेल कोटावाला काळा कडापा इथे आपण लावलेला आहे दरवाजाना। दरवाजाची फ्रेम आहे ती काळ्या कडापामध्ये लावलेली आहे आणि इथे तुम्हाला दिसेल की रेडीमेड आपण डोअर इथे आणलेले आहेत। ह्या साईडला 2 डोअर आपले लागून झालेत, हे बघा। तर या घरच्या विंडो वगैरे आहेत, त्या पण सगळ्या विंडो वगैरे आलेल्या आहेत। आमचा आकाश इथे बसला आहे, अकबॉय। तर इथे सगळे विंडो, बाथरूम, टॉयलेट डोअर्स हे झडप रेडी केलेले आहेत। तर ते 2 आलेत आणि या साईडला तुम्हाला दिसेल की 8 विंडो आहेत ज्या घराच्या, त्या पण सगळ्या आलेल्या आहेत। तर इथे सगळं लावायचं आहे। यातून लॅमिनेशनचे 2 डोअर शिल्लक आहेत, हे 2 झालेले आहेत आणि इथे लावायचं आहे बघा। ह्या रूमला एक लावायचं इथे आणि एक ह्या रूमला लावायचं आहे, म्हणजे ते फायनल झाल्याच्यानंतर जे हे बाथरूम आणि टॉयलेटचे डोअर आहेत ते पण इथे आणलेले आहेत, हे बघा। तर त्याचे प्लेनमध्ये आपण असं डिझाईन दिलेलं आहे, वरती काच तुम्हाला भेटेल आणि ह्या 2 झडपीच आहेत आणि एक 3 झडपी विंडो आहे, म्हणजे ती हॉलची बघा 6 फुटाची। तर हिला 3 झडप आहेत,
तर इथे घाणी वगैरे रेडी होते, कारण की आपण जे लॉप आहेत ते सगळे ओतायचे. आणि एक लॉप आपला ओतून झालेला आहे, हा तुम्हाला दिसेल ह्या साईडचा किचनचा जो लॉप आहे तो आता ओतायचा शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे त्या साईडला म्हणजे आपण जे तिकडे त्या रूममध्ये जे आपल्या लॉफ्टरला फळ्या वगैरे प्लाय मारल्या आहेत ते 2 ह्याला आपण रेडी ठोकून केले आहेत. तिथलं जे सुकल त्यावेळी आपल्याला असं तुम्हाला दिसलं आहे बघा, त्यावेळी आपल्याला ते आतमध्ये त्या साईडला न्यायचं आहे आणि तिथे ठोकायचं आहे. हे आता हे ओतायचं आहे, तिकडचं झालं आहे ओतून त्या रूमचं. हे बघा हे आता ओतायचं आहे. तर ते ठोकून वगैरे सगळं प्रॉपर झालेलं आहे, तुम्हाला दिसेल की कसं ठोकलेलं आहे. आणि एक लेवलला वरतून तुम्हाला पाईप दिसेल, तर त्या पाईपला लेवल येणार आहे 2 इंचाची. तर असा लॉप वगैरे आपण केलेला आहे. इथे फिटिंग कन्सिल फिटिंग वगैरे पण त्यांनी केलेली आहे, तुम्हाला दिसेल. तर अशा पद्धतीने इथे काम चालू आहे. आणि काळे कडाबे मागच्या वेळी पण मी तुम्हाला बोललो की काळे कडाबे आपण इथे लावलेले आहेत. आणि साईज बघा 10 इंचाची साईज आहे त्याला थप्पीमध्ये. अर्धा इंच बाहेरवाली म्हणजे 1 इंच तो झाला. आणि 9 इंच ऑलरेडी होतंच बांधकाम थप्पीमध्ये, त्याच्यामुळे. हे बघा मागच्या साईडून तुम्हाला दिसेल पत्र्याचा आपण स्लोप किती ठेवला आहे आणि बाहेर पडदे किती आलेले आहे ते पण तुम्हाला सगळं दिसून येईल. वरती सगळं बांधून वगैरे रेडी झाले, फक्त आता ह्याला ओतायचं आहे. त्या साईडचं ओतून झालं आहे ते तुम्हाला दाखवत होती. हे बघा हे सगळं ओतून झाले, त्याच्यामुळे इथं ओलं दिसेल तुम्हाला. त्याला पण टेक वगैरे सगळं लावलेलं आहे, इकडून तुम्हाला दिसेल काय बघतो मी, की वरती आहे ते. बघा सगळं ते ओतून झालं आहे तिकडे. तर हा एक रेडी झाला आहे. आता तो आपल्याला रेडीचं झालेला आहे, त्याला फक्त ओतायचं आहे. त्याच्यामुळे एक घाणी त्यांनी फुगट टाकलेली आहे ते. हे बघा तरी बारीक सुरीक जी छोटी कामं आहेत ते आपल्यालाच करावी लागतात, कारण की त्यामध्ये व्यवस्थित ते फिटिंग वगैरे झालं पाहिजे, त्याच्यामुळे. बाकी मोठी जी कामं असतात बांधकाम किंवा काय बाकी, तर त्यासाठी आपल्याकडे माणसं वेगळी असतात. ती टीम वेगळी असते, काम करतात आणि पटकन ते साईडला होतं. त्याच्यानंतर ही आतली कामं दरवाजे वगैरे फिटिंग करायला आम्हीच करतो, कारण की दरवाजे काही वेळास खाली उतरतात त्याच्यामुळे आम्ही व्यवस्थित फिटिंग बिजागर वगैरे तुम्हाला दिसते असेंबली कशी केलेली आहे व्यवस्थित. तरी आपले आजोबा आहेत ते लावलेले आहेत दरवाजे या साईडला. बघा एकदम प्रॉपर फिटिंग. तुम्हाला हे लावून दाखवतो मी आधी की कसं केलेलं आहे. फक्त त्याला कडीचा होल मारायचा आहे. हे बघा कुठे काय आवाज येणार नाही तुम्हाला. दरवाजा बसला एकदम इझी आहे बघा, एकदम इझी. सोडून द्यालात तरी इझी एकदम, कुठे काय विषय नाही बघा. कुठे काय तुम्हाला आवाज वगैरे काय येणार नाही. म्हणजे प्रॉपर इथे दरवाजे आपले बसलेले आहेत. हे बघा बसला, इथे हँडल वगैरे पण लावून घेतलं आहे, कडी लावली, विषय संपला. तर असे दरवाजे फिटिंग झालेले आहेत आपले. त्या साईडला पण तुम्हाला दिसेल इकडचा पण दरवाजा रेडी झाला आहे. तो त्या साईडला जाऊ नये म्हणून हे केलेलं आहे, फक्त कडीचे होल मारायचे, त्याच्यामुळे ते इथं अटक ठेवले आहे त्यांनी. हे पण तुम्ही काढू शकता. हे बघा हे काढलं तर हा पण तुम्हाला लावून दाखवतो. हा बघा एकदम ओके, फक्त कडीचा होल मारायचा. आपलं हे झालं आहे मार्किंग, तर इथे झालेलं आहे आपणची. तर ते असं झालं आहे, त्याच्यामुळे आधी यांना काहीतरी लावून ठेवतो मी. बाकी कोणे वगैरे होते ते पण सगळे टाकलेले आहेत, तुम्हाला दिसेल इथे कोणे वगैरे टाकायचे होते ते सगळे झालेले आहेत. इथे यांनी कन्सिल फिटिंग वगैरे पण सगळी व्यवस्थित केले या साईडला. आणि हे तर काय बांधून झालेलंच आहे. काय झालं पावसामुळे इकडे वातावरण एकदम चेंज झालेलं आहे, तुम्हाला दिसेल. तर आपला हा घराचा जो प्लॅन आहे तो पण भारी आहे आणि तुम्हाला इथे सगळं रेडी व्यवस्थित दिसेल. तर बाहेर जात तुम्ही. हे बघा कसं काय झालं आहे, हे बघा. तर ह्याला पण स्क्रू लावायचे राहिले होते काय, तर ते पण स्क्रू वगैरे आपले लावून झालेले आहेत. तर आता हे फिटिंग करायचं, आज येणार होता तो फिटिंग करायला, पण काय कामा असतो त्याला यायला जमलं नाही, त्याच्यामुळे तो आला नाही आज. तर सगळ्या रेडी करून डायरेक्ट त्यांनी असेंबल करून आणलं नाही. तुम्हाला दिसेल की हे बघा काटकोना जो कात्रा आहे तो चिपकून डायरेक्ट त्यांनी स्क्रू मारून फिटिंग करून सगळे आणलेले आहेत. काचा पण आतमध्ये तुम्हाला दिसतील सगळ्या. तर असं सगळं झालेलं आहे. आजचं असं आपलं काम आहे. आजचं काम आपलं काय आहे, हे आपल्याला लॉक होतायचे होते आणि दरवाजा लावायचे. सो 2 दरवाजे आपले लावून झालेले आहेत. आता बघूया, हा अजून 2 शिल्लक राहिले आहेत दरवाजे. हे बघा तर हे शिल्लक राहिले आहेत दरवाजे. त्याच्यानंतर जो आपला इकडचा मेन डोअर आहे तो फक्त लावायचा आपला शिल्लक राहील, ते नंतरचा विषय आहे. पण आधी मेन म्हणजे आपले लॉक ओतून झाले, तो एक मोठा विषय आहे. आणि या साईडला टॉयलेट बाथरूम पण तुम्हाला दिसेल. हा बाथरूम आहे आपला या साईडला, आणि या साईडला आपला टॉयलेट आहे. देसी भांडं आहे याला पण नॉर्मलमध्ये. तर ते फक्त कडापे शिल्लक राहिले आहेत लावायचे, त्याला लोअर्स लावायचे, त्याच्यामुळे ते ठेवलेलं आहे आपण. बाकी सगळं यांना घर पॅक करून आपण देणार आहोत. आणि नॉर्मल कॉन्ट्रॅक्ट आहे, ह्याच्यामध्ये काय एवढं काय हायफाय नाही, नॉर्मल बेसिक नीड्स. हे जमीन वगैरे तेच करणार आहे, सगळं जमीन करायच्या आधी नंतरचा विषय. आपण काय केलं, आतून त्यांना प्लास्टर तरी दिलेलं आहे करून, म्हणजे आतमध्ये तरी पॉश वाटलं पाहिजे. आणि स्लायडिंग विंडो तर मी गोल्डन कलरचा जो आपला बार आहे त्याच्यामध्येच केलेले आहेत.
तर असं सगळं केलं, स्लायडिंग रेडी केलं, डोअर्स पण सगळं आता हे दोन्ही हे पॅक होतील, रूम पॅक होईल. जमीन केलं की ओके. त्यानंतर लादी वगैरे मारायचं त्यांचं प्लॅनिंग असेल तेव्हा ते सांगतील आपल्याला. तर असं हे आपण केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच सांगा मित्रांनो. प्लास्टरचं काय झालेलं आहे आणि ह्या डोअर आता तुम्हाला दिसतील या साईडला, हे डोअर लावून झाले. तर संध्याकाळपर्यंत तो डोअर लागतो की आपण बघूया. 1:30 वाजलेले आहेत आणि आम्ही डिझेल भरायला आलो होतो गाडीमध्ये. तर गाडी आता फुल करून आपण अडूरला आलो होतो पेट्रोल पंपात. आता इथून आपल्याला पालशेतला जायचं आहे. तर रोड किती खराब आहे तुम्ही बघू शकता. ह्याच्या पुढे अडूरपासून पुढे खूपच रोड खराब झालेला आहे. तर इथून आता आपण पालशेतला जाऊया, तिथून डायरेक्ट मग घरी जाणार आहोत आपण. हे बघा खड्डे बघा केवढे मोठे मोठे आहेत. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, धन्यवाद, बाय बाय.